समोरच्याला गार करायचा नुसतं झापूक झुपूक झापूक 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 समोरच्याला गार करायचा नुसतं झापूक झुपूक झापूक 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 झापूक. चलिए शुरू करते हैं. स्वागत आहे भावानो एडिट्स बाय एकेच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावानो कसा वाटला तुम्हाला आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि भावानो चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या. जसं की भावानो तुम्ही सुरुवातीपासून आपले व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला समजलं असेल आपण कशा प्रकारे व्हिडिओ बनवत असतो आणि कशा प्रकारे शिकवत असतो. तर भावानो तुम्हाला तर माहितच आहे आपण अशाच प्रकारे खडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो. तुम्ही सुरुवातीपासून सर्व व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल. नसेल बघितलं तर तुम्ही चॅनलवरती एकदा जाऊन चेक करा मगच सबस्क्राईब करा वाटलंच तर. तर भावानो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कोणताही विचार न करता. कारण भावानो तुम्हाला तर माहितच आहे आपण अशाच प्रकारे खडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो. त्यामुळे भावानो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि अशा प्रकारचं तुम्हाला इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवरती तुम्हाला अशाच प्रकारचा फुल कडक व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या 2 बीट बुकमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असतील मी दिले असतील ते तुम्हाला काय करायचं आपल्या अलाइट मशीनवरती सिम्पली तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे भावानो. तर लवकरच कॅपकटवरती सुद्धा आपले व्हिडिओ येणार आहेत. तर काय करायचं तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आपल्या अलाइट मशीनवरती. तर सिम्पली इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बीट बुकमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट ह्या दोन्ही प्रीसेट आपल्या अलाइट मशीनवरती इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला बीट बुकमार्क प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली अशा प्रकारे ओपन करून घ्यायची आणि तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसणार आहे. याच्यामध्ये कोणतेही तुम्हाला सॉन्ग दिसणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे सुरुवातीला यायचं आणि खालच्या प्लस आयकॉन टॅप करून सिम्पली मीडियावरती जायचं आहे आणि आपला जो फोल्डर असेल तो येथे आपण अशा प्रकारे ओपन करून घ्यायचा आहे येथे टॅप करून. तर तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे मी जो सुरुवातीचा तुम्हाला 13 सेकंदाचा जो व्हिडिओ दिला असेल तो सिम्पली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लास्टपर्यंत जायचं आहे. आणि या व्हिडिओवरती ब्लॅक कलरचा व्हिडिओ असणार आहे. यात काही सुद्धा नसणार आहे. यात फक्त आणि फक्त सॉन्ग असणार आहे. त्यामुळे ॲड केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि या कॉपीला 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला काय करायचं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून दिसत असेल तर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा आहे. आणि हा जो व्हिडिओ असेल तो डिलीट करून द्यायचा आणि एक लोगो असेल तो पण डिलीट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सॉन्ग ॲड होऊन जाणार आहे. तर काय करायचं तुम्हाला सुरुवातीला याच्या खालच्या प्लस आयकॉन टॅप करून सिम्पली मीडियावरती जायचं आहे आणि जे काही फोटो असतील ते तुम्ही एक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आणि प्लेच्या समोरच्या ॲरोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा पण अशाच प्रकारे ॲड करायचा आणि जरी तुमचा जो एखादा इमेज असेल तो सेट नसतोच तर काय करायचं तुम्हाला प्लेच्या समोरच्या ॲरोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. आणि तुमचा जर इमेज अशा प्रकारे असेल तर तुम्हाला 3 डॉटवरती जायचं आहे या कोपऱ्यातल्या फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा जो इमेज असेल तो अशा प्रकारे सेट होऊन जाणार आहे. ओके तर म्हणून तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे सर्व इमेज तुम्हाला लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता अशा प्रकारे येथेपर्यंत तुम्हाला इमेज ॲड करून घेतल्यानंतर येथे सुद्धा अशाच प्रकारे हा जे इमेज असतील ते तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता अशा प्रकारे. आणि येथे मी तुम्हाला नाव दाखवून देत आहे कारण इथे थोडेसे टेक्स्ट आपल्याला ॲड करायचे आहेत. तर काय करायचं तुम्हाला 3.9 सेकंदावरती यायचं आहे आणि ते एक टेक्स्ट ॲड करायचं. त्याच्यासाठी प्लस आयकॉन टॅप करून मीडियावरती जायचं आहे आणि मी तुम्हाला अशा प्रकारचा टेक्स्ट पेन जे दिला असेल तो ॲड करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे. आणि तुम्हाला मोबाईल ट्रान्सफरवरती जाऊन थोडासा वरती अशा प्रकारे सेट करून द्यायचा आहे किंवा अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे थोडासा 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून छोटा करू शकता फ्रिक्वेन्सी कमी करून. आणि अशा प्रकारे तुमच्या फोटोमध्ये किंवा अशा प्रकारे तुम्ही खाली ॲड करू शकता कारण इंस्टाग्राम ट्रेंडला तर बघितलं तर तुम्ही वरच ॲड करू शकता. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्हाला दुसरा सुद्धा अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे 4.19 सेकंदावरती येऊन. तर अशा प्रकारे हा छोटा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून तुम्हाला अशाच प्रकारे वरती थोडासा ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथून पुढे लास्टपर्यंत जे काही इमेज असतील ते बघू शकता अशा प्रकारे एक करून सर्व इमेज तुम्हाला लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. ओके तर भाऊ सिम्पली तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे जे काही तुमचे इमेज असतील ते लास्टपर्यंत छोटे छोटे सर्व काही बुकमार्कमध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत सर्व लास्टपर्यंत मी दाखवून दिल्याप्रमाणे. तर काय करायचं तुम्हाला ह्या सर्व फोटोला थोडासा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं सिम्पली बॅक यायचं आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय मी दिली असेल ती सिम्पली ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर काय करायचं तुम्हाला सुरुवातीच्या एक लोगोवरती क्लिक करायचं सिम्पली इफेक्टवरती जायचं आणि सिम्पली कॉपी इफेक्ट करायचा तुम्हाला. आणि कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचं आणि आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटवरती तुम्हाला येऊन जायचं. तर बीट बुकमार्क प्रीसेटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं थोडे अशा प्रकारे खाली जायचं आणि सुरुवातीलाच थांबायचं आहे. तर खाली आल्यानंतर सुरुवातीचे तुम्हाला जे फोटो दिसत असतील तर सुरुवातीचे तुम्हाला 6 फोटो घ्यायचे आहेत. तर तुम्हाला अशा प्रकारे थोडी दोन्ही बाजूला प्रेस केल्यानंतर सुरुवातीच्या 6 फोटोला तुम्हाला हा इफेक्ट
इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. तर बघू शकता इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि ते 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर बघू शकता अशाच प्रकारे सुरुवातीच्या 6 इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर सुरुवातीत 4 झाल्यानंतर तुम्हाला 6 इमेज सिलेक्ट करून घ्यायचे अशा प्रकारे. तर 6 इमेज झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं 6 इमेजला सुरुवातीचा हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडी लास्टला जायचं. तर लास्टला म्हणजे 2.26 सेकंदावरती यायचं आहे आणि लास्टच्या 5 इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर लास्टच्या सुद्धा 5 इमेजला अशाच प्रकारे हा इफेक्ट जो आहे तो तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे 3 इमेज झाल्यानंतर अजून 3 इमेजला हा इफेक्ट तुम्हाला एक करून पेस्ट करून द्यायचा आहे. इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर लास्टच्या 5 इमेजला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॅक यायचं आणि आपल्या शेक इफेक्ट प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे आणि शेक इफेक्ट प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे 2 नंबरचा एक लोगो दिसता असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इफेक्टवरती जायचं आणि सिम्पली 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि सिम्पली तुम्हाला बॅक आल्यानंतर आपली बीट बुकमार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं. आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे सुरुवातीचे जे 5 इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट केला. तर सुरुवातीच्या 3 आणि 6 इमेजला हा इफेक्ट पेस्ट केला आपण. तर सुरुवातीच्या 6 इमेज नंतर तुम्हाला जेवढे आपण राहिलेले हे छोटे इमेज दिसत असतील तर शेवटच्या 5 इमेजपर्यंत तर सुरुवातीच्या 6 इमेज सोडून तुम्हाला जेवढे इमेज राहिलेले दिसत असतील हे छोटे तर त्या छोट्या इमेजला सुद्धा हाच इफेक्ट अशा प्रकारे एक करून पेस्ट करून घ्यायचा आहे. क्लिक होत नसेल तर दोन्ही बाजूला अशा प्रकारे प्रेस करून थोडेसे फोटो मोठे करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हा इफेक्ट जो आहे तो तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. इमेजवरती क्लिक करून इफेक्ट जाऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर हाच इफेक्ट तुम्हाला जे सलग इमेजला जेवढे आपल्या इमेजमध्ये राहिले असतील शेवटचे 5 सोडून तर तुम्हाला तेथेपर्यंत हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर पेस्ट करून दिल्यानंतर तुम्हाला हाच इफेक्ट कॉपीज ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मध्ये सुद्धा हे मोठे सर्व टेक्स्ट काय असतील ते सोडून द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे 7.3 सेकंदावरती सुद्धा जे छोटे इमेज दिसत असतील इथे जास्त आहेत छोटे तर इथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. सलग जेवढे छोटे तुम्हाला हे इमेज दिसत असतील सलग जेवढे छोट्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे 7.29 सेकंदावरती. तर तेथेपर्यंत हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मध्ये एक मोठा इमेज सोडूनच द्यायचा आहे. त्याच्यानंतर 8.6 सेकंदावरती सुद्धा तुम्हाला जे छोटे इमेज दिसत असतील सलग त्या सुद्धा छोट्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आणि मध्ये एक मोठा इमेज दिसत असेल तोच तुम्हाला सोडून द्यायचा आहे. सोडून दिल्यानंतर तुम्हाला 9.6 सेकंदावरती सुद्धा जे छोटे इमेज दिसत असतील तेथे सुद्धा हाच इफेक्ट तुम्हाला 10.10 सेकंदापर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पेस्ट करून दिल्यानंतर मध्ये एक मोठा इमेज सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर 10.20 सेकंदावरती सुद्धा तुम्हाला छोटे इमेज दिसत असतील ह्या सुद्धा छोट्या इमेजला सलग तुम्हाला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे लास्टपर्यंत. अशा प्रकारे 11.14 सेकंद होतील. त्याच्यानंतर मध्ये एक मोठा सोडून तुम्हाला थोडीच पुढे गेल्यानंतर 11.21 सेकंदावरती सुद्धा जे छोटे इमेज असतील 4-5 काय असतील त्या छोट्या इमेजला सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचे आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 12.12 सेकंदावरती आल्यानंतर तुम्हाला सुद्धा इथून पुढे लास्टपर्यंत जेवढे छोटे इमेज दिसत असतील तेथेपर्यंत हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवून देत आहे. तर अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे. 2 नंबरचा हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला डबल बॅक यायचा आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट जे काय असेल ते सिम्पली ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला 3 नंबरवरती तुम्हाला 2 लोगो दिसत असतील एक खाली आणि एक वरती. तर हे मी तुम्हाला हे समजण्याकरिता दिला आहे. ते वरचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला टेक्स्टला द्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वरती दिलेला आहे. तर खालच्या एक लोगोवरती क्लिक करायच्या 3 नंबरच्या आणि इफेक्टवरती जाऊन सिम्पली 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला बॅक आल्यानंतर आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं. तर बीट बुकमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडी पुढे जायचं आहे आणि 2.26 सेकंदावरती 2.26 सेकंदावर त्यानंतर येथे एक छोटा इमेज दिसत असेल त्या छोट्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा 3 नंबरचा खालचा इफेक्ट. तर त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 3.29 सेकंदावरती सुद्धा मोठा इमेज दिसत असेल त्या सुद्धा मोठ्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर एक छोटा इमेज दिसत असेल 4.24 सेकंदावरती त्या सुद्धा छोट्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट जे काय असेल ते सिम्पली ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला 3 नंबरच्याच एक लोगोवरती यायचं आहे आणि तुम्हाला वरचा जो एक लोगो दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. आपण खालचा इफेक्ट कॉपी केला आता वरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा वरच्या एक लोगोचा. त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीट बुकमार्क प्रिसेटवरती यायचं आहे आणि मी तुम्हाला अगोदर सांगून दिला आहे वरचा जो इफेक्ट आहे तो टेक्स्टला द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे थोडी खाली गेल्यानंतर आपण 2 टेक्स्ट ॲड केले ते सुरुवातीला तर त्या दोन्ही टेक्स्ट पेंजला हा इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा. इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डबल बॅक यायचा आणि आपल्या शेक इफेक्ट प्रिसेटवरती जायचं आहे आणि शेक इफेक्ट प्रिसेटवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारचा जो तुम्हाला 1 2 3 4 नंबरचा एक लोगो दिसत असेल तर 4 नंबरचा एक लोगो क्लिक करायचा आणि इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर बीट बुकमार्क प्रिसेटवरती तुम्हाला डबल यायचं आहे.
तर बीटबुक मार्क प्रिस्टवरती आल्यानंतर सर्व अशा प्रकारे इथे तुम्ही टेक्स्ट पेनचा जो इफेक्ट ॲड केला आणि त्याच्यानंतर 4 इमेज राहिले असतील तर 4 इमेज सोडूनच द्यायचे आणि तुम्हाला 6.23 सेकंदावरती यायचं आहे आणि 6.23 सेकंदावरती एक इमेज दिसता असेल त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे आणि इथून पुढे जेवढे आपण मध्ये एक इमेज सोडला होता तर छोट्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून झालंच होता तर मध्ये आपण एक इमेज सोडून दिलता तर तुम्ही लास्टपर्यंत बघितला असेल तर मध्ये आपण एक इमेज मोठा सोडून दिलता त्यामधल्या इमेजला हाच इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे तर थोडी पुढे गेल्यानंतर बघू शकता अशाच प्रकारे आपण मध्ये एक इमेज सोडून दिलता तर त्यामधल्याच इमेजला तुम्हाला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे आता आपण पेस्ट केला तो तर हाच इफेक्ट तुम्हाला एक एक करून हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे तर लास्ट तुम्हाला 12.10 सेकंदावरती पेस्ट करून द्यायचा आहे तर पेस्ट करून दिल्यानंतर तुम्हाला डबल बॅक येताना आपली शेक इफेक्ट प्रिसेट जे काय असेल ती सिम्पली ओपन करून घ्यायची आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला 5 नंबरचा एक लोगो दिसत असेल त्याच्यावरती लास्टच्याच लोगोवरती क्लिक करायचं आणि इफेक्ट होती जाऊन सिम्पली 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे ओके तर भाऊ चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भाऊ कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो त्यामुळे भाऊ चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचे नोटिफिकेशन बेल आयकॉन असेल ते ऑलवरती सेट करून द्या ओके तर भाऊ अशा प्रकारे हा इफेक्ट लास्टचा पेस्ट कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला 5 सेकंदावरती यायचं आहे बरोबर 5 सेकंदावरती आल्यानंतर तुम्हाला येथे अशा प्रकारे 4 इमेज आपण सोडलेले दिसत असतील तर 4 इमेजला त्या 4ही इमेजला हाच इफेक्ट तुम्हाला एक करून पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर भाऊ अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होऊ शकतो तर अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करून इफेक्ट होते जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे ओके तर भाऊ अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ झाला आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि भाऊन चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या ओके तर भाऊन तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून व्हिडिओ आजचा जो आहे तो एक्सपोर्ट व्हिडिओ करून घ्यायचा आहे आणि इंस्टाग्रामवरती लगेच अपलोड करून द्यायचा आहे कारण ट्रेंडिंगला चालू असलेला आपण व्हिडिओ बनवतो असतो फुल कडकमध्ये त्यामुळे भाऊन लगेच अपलोड करून द्या ट्रेंडिंगला जाण्याची सुद्धा शक्यता असते ओके तर भाऊन भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय